पुण्यात विकृत आला बेड्या. पिंपरी चिंचवडच्या BRT बस स्टॉपवरील संतापजनक प्रकार. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चिंचवडमधील मदर टेरेसा उड्डाण पुलावर असलेल्या एम्पायर इस्टेट BRT बस स्टॉपवर 22 मे रोजी सकाळी 7:45च्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. 24 वर्षीय तरुणी नेहमीप्रमाणे आपल्या कंपनीच्या बसची वाट पाहत उभी होती. यावेळी तिथे मॉर्निंग वॉकच्या बहाण्याने आलेल्या एका विकृत नराधमाने तरुणीला पाहून तिच्यासमोर अश्लील चाळे आणि घाणेरडे इशारे करण्यास सुरुवात केली. कोणत्याही तरुणीचा थरकाप उडेल अशी ही परिस्थिती होती. मात्र या तरुणीने न घाबरता तात्काळ आपला मोबाईल काढला आणि त्या विकृताचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. स्वतःचा पापड मोडताना पाहून आणि व्हिडिओ बनत असल्याचं लक्षात येताच आरोपीची भंबेरी उडाली. पकडल्या जाण्याच्या भीतीने आरोपीने तरुणीवर हल्ला करण्याचा आणि मोबाईल तोडण्याचाही प्रयत्न केला, पण तरुणीने त्याला कडाडून प्रतिकार केला. शेवटी घाबरलेल्या आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी स्वतःचं जॅकेट आणि टोपी पुलावरून खाली फेकून दिली आणि तिथून पळ काढला. या घटनेनंतर पिंपरी पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून परिसरातील तब्बल 100 पेक्षा जास्त CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी शोध घेत अखेर जाकीर हामिद शेख या विकृत आरोपीला वालेकरवाडी परिसरातून अटक केली. या तरुणीने दाखवलेल्या हिमतीमुळे आज हा विकृत नराधम गजाआड पोहोचला आहे. पोलिसांनी आरोपी जाकीर शेखला न्यायालयात हजर केलं असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वीही त्याने अशा किती मुलींची छेड काढली आहे याचा तपास आता पिंपरी पोलीस करत आहे. पण या तरुणीच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.